सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करणारा ठरेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळ्यांपासून तुम्हाला आज आराम मिळेल. तुमचे विचार हे बाहेरील व्यक्तींना सांगणं टाळा, अन्यथा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल. व्यवसाय करणारे लोक आज कठोर परिश्रम करतील, त्यामुळे चांगल्या पदावरती तुम्ही पोहोचाल. वैयक्तिक जीवनामध्ये समन्वय साधाल. कोणताही करार हा अतिशय विचारपूर्वक करा. कोणाच्याही सल्ल्यानं आज निर्णय घेऊ नका. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत बिघडू शकते. कोणत्याही आजाराने जर तुम्ही त्रस्त असाल तर त्याचा त्रास वाढू शकतो. नोकरदार लोकांना बदलीमुळे दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. लोक तुमची प्रशंसा करतील. विवाहयोग्य लोकांना आज चांगले प्रस्ताव येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज फायदा होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असेल. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कामामध्ये अडथळे आल्यानं तुमचं मन थोडं अस्वस्थ राहील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. एखादा मित्र तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये समस्या निर्माण करू शकतो, त्यामुळे आंधळेपणानं मित्रावरती विश्वास ठेवू नका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार वर्गासाठी आनंदाचा दिवस असेल. मित्रांसोबत पिकनिकला वगैरे जाण्याचा प्लॅन तुम्ही आखाल. कामानिमित्त तुम्हाला कमी अंतराच्या प्रवासाला जावं लागेल. तुमच्या बंधू भगिनींकडून कोणतीही मदत मागितल्यास आज ती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायातील प्रगतीमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची उपासना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. रखडलेली कामं मार्गी लागल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. विरोधक तुमचं नुकसान आज करू शकणार नाहीत. आपापसामध्ये तुम्ही भांडू नका, त्यामुळे वाद वाढेल. बाहेर फिरण्याचा प्लॅन जर तुम्ही करत असाल तर घरी विचारा. आज तुम्ही नवीन योजना बनवाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असेल. भूतकाळातील चुकांमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकू येईल. घाईघाईनं आणि भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मित्रांशी बोलल्यानं तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. कामाचं नियोजन तुम्ही सुरू कराल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अनुकूल असेल. प्रेमामध्ये रागाचा सामना तुम्हाला करावा लागेल. कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. जवळच्या मित्राकडून गुंतवणुकीचा प्रस्ताव तुम्हाला येऊ शकतो. तुमच्या घराचं नूतनीकरण करण्याबाबत तुम्ही चर्चा कराल. वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक चणचण भासेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या प्रगतीचा असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन मालमत्ता मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुम्ही तुमचं काम इतरांवरती सोडू नका, अन्यथा त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नोकरीमध्ये बदल झाल्यामुळे घरापासून दूर जावं लागेल. कोणताही जुना व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा.
आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चढ उतारांचा असेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्हाला आज यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. कुटुंबातील लोकांचा तुम्हाला सल्ला मिळेल. दिलेलं वचन पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. जवळच्या व्यक्तीकडून आज तुम्हाला मदत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलेमुळे तुम्ही चमकाल. आज तुम्ही उधारी देणं टाळा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मुलाला दिलेल्या जबाबदारीमुळे तुम्ही खुश असाल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये घालवाल. आई वडिलांसोबत तुम्ही चांगल्या कामामध्ये सहभागी व्हाल. तुम्ही एखाद्या ट्रिपचं नियोजन देखील कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा येईल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांनी कोणाशीही वाद घालू नये, अन्यथा तणाव वाढेल. वाढत्या खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल, ज्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चिंतेने भरलेला असेल. जुन्या गुंतवणुकीतील नफा न मिळाल्यानं तुमचा हिरमोड होऊ शकतो. बाहेरच्या व्यक्तीशी तुमचा वाद होईल. बोलण्यामध्ये आज तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आरोग्याशी संबंधित काही समस्या आल्यानं त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.